नमस्कार. नमस्ते. काय होईल विधानसभेला, कोणाची बारी लागेल, वळसे पाटील की देवदत्त निकम? वळसे पाटील. काय त्याचे कारण? कारण साहेबा म्हणजे 35 वर्ष साहेबांनी तालुका तळहाताच्या फोडावानी जपलेला आहे. तालुक्याची अजून प्रगती करण्यासाठी वळसे पाटलांशिवाय पर्याय नाही. दूरदृष्टीचा नेता म्हणजे दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे साहेब आहेत. साहेबांमुळे तालुका आहे, साहेबांमुळे तालुक्याची ओळख आहे आणि साहेबांशिवाय पर्याय नाही तालुक्याला आजच्या कंडिशनला. तुम्हाला काय? 100% खरं आहे. उपसरपंच जे बोलले 100% खरं आहे. पण प्रत्येक लोकांनी, प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जणांनी ह्या गोष्टी या त्यांच्या मान्यतापणे चालले पाहिजे. आज ज्या रोजीला जे आढराव उभे होते त्यांच्या याच्यातून, आज आढरावला यांनी समजा 100% मतांनी पाडलं आज. हा, मग आता काय दुसरं काय, हे जे आपला जे आता जे वळसे पाटलांच्या याच्यातून समजा अजितदादा पवार गटातून असे 6 तालुके, 6 तालुक्यामध्ये मतदान जास्त कुठे झालं? 9,000चं मतदान कुठे जास्त मिळालं? लीड ऐका ना, जुन्नर मायनस, आंबेगाव मायनस, शिरूर मायनस, हडपसर मायनस, आंबेगाव तालुका मायनस, कळम सुद्धा मायनस नाही ना. पण आता मायनस कळम नाही. आता दोष कोणाचा? तुम्ही कमी पडले. वळसे पाटलांच्या नावाने बिल भरायचं काय कारण? यापूर्वी खासदार किती वेळा निवडून आले? 100% खासदार आज आहे ना, समजा 4-5 समजा आता 2-3 वेळा ते दुसऱ्या वेळा तिसऱ्या वेळा मला वाटतं काहीतरी 3 वेळा निवडून आले. हा, 3 वेळा निवडून आले. त्याच्यानंतर सोबत होते का? नव्हते. मग आता वळसे पाटलांच्या नावाने तुम्ही कसे? पण आता मग वळसे पाटील असताना त्यांनी जर त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू नये, आज जर त्यांनी कोणत्याही गोष्टीला जर सहानुभूती नाही दिली त्या याला, चुकी असं वाटत नाही त्यांनी पक्षांतर करायला नको होतं? हा, हे 100% चुकी आहे ना त्यांची. लोक हे म्हणतायत की मतदार हा काय कोणाला बांधलेला नाही, ज्या पद्धतीनं त्यांना निवडून म्हणजे द्यायला पाहिजे होतं लोकांना ते मान्य नाही. पक्ष बदलणं वगैरे. वळसे पाटलांचा काय दोष? तुम्ही वळसे पाटलांची वकिली करत नाही. आता साहेब तुम्ही वकिलीसारखे केल्यासारखंच बोलता तुम्ही. ऐका ना, आता तुम्ही म्हणता वळसे पाटलांची वकिली नाही. मग 18 आज 18 पाटलांना जर एकनाथ शिंदेतून याच्यातून जर त्यांना तिकीटच भेटत नाही, लास्टला त्यांना पर्याय राष्ट्रवादी विषय होता. पण यांनी बी थोडीफार काहीतरी कुठं ताकदवरी लावाय पाहिजे होती ना, का बाबा शिवाय 18 निवडून आणण्याची. वळसे पाटलांनी असा प्रचार केला आढळरावांना पाडा? नाही, असं पाडू नाही. पण त्यांनी स्वतः काहीतरी प्रचार करायला पाहिजे होता ना त्यावेळेस. ते जर काय होतं साहेब, आता हे निलेश बाग आमच्या गावातला शिंदे गटाचा पर्याय 18 जवळचा कार्यकर्ता आहे. हे आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आजच्या कंडिशनला. काय आलं साहेब, ज्या वेळेस समजा ते राष्ट्रवादी झाली, आता निलेशला पण माहिती किंवा मला माहिती किंवा तुम्हाला पण माहिती, ज्यावेळेस दादांचा प्रवेश झाला त्याला टाइम लिमिटेड मिळाला. टाइम लिमिटेड मिळाल्यानंतर काय आलं, तुम्हाला आम्ही सांगितलं वरच्या नेत्यांची मनं जुळली पण खालच्या कार्यकर्त्यांची मनं जुळली नाही. त्यात समजा आता माझ्यासारखा सॉफ्ट कॉर्नरवाला माणूस आहे, सगळ्यांची मिळून मिसळून घेतो. समजा तर मला जुळलं पण अन्य लोकांचं नाही जुळलं. काय आलं, याच्यामुळे थोडा इफेक्ट झाला. साहेबांचा ऍक्सिडेंट झाला, फडणवीस साहेबांचं ऑपरेशन झालं. ते नसतं झालं मी तुम्हाला काय झालं, 6,000 तरी आम्ही तोडला असतं 100%. आदिवासी जनता मी जीव तोडून सांगतो साहेबांबरोबर राहणार. पण त्यावेळेस काय विषय झाला, ते 400 पारचा नारा आणला. अजून ह्या गोष्टी झाल्या, ह्या काय साहेबांचा विषय नाही किंवा नाही. आता ह्या मला सुधारणा करणं आहे कोणचं 100% निलेश साहेब माझा हायस्ट म्हणणं आहे. संघामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत झाली असं वाटत नाही? वाटते ना, 100% वाटते. काय होतं शिरूर मध्ये आहे काय, शिरूर मतदारसंघात पवार साहेबांविरुद्ध वळसे पाटील. मला तुम्ही सांगा साहेब, आजपर्यंत आज माझ्या हिशोबाने आजपर्यंत माझ्या ओळखीप्रमाणे आजपर्यंत आपल्या कळममध्ये असा कधीच शरद पवारच्या याच्याबद्दल कोणीच अजून मध्ये हे झालेलं नाही, विरुद्ध झालेलं नाही. फक्त का आता हे आंबेगाव तालुक्यातला आपला वळसे पाटील आपल्या आंबेगाव तालुक्यातला आहे किंवा आढराव आपल्या तालुक्यातला आहे म्हणून आपण त्याच्याकडे हे करायचं, वड घ्यायची किंवा हे करायचं, त्याच्याकडून काम बोलवायची, हा विषय सोडून द्या. पण शरद पवार सारखा माणूस आजपर्यंत माझ्या हिशोबाने तर पैदाला नाही आणि होणार पण नाही. हे माझ्या 16 वर्षापासून मला ते कळते. आज मी असं समजत नाही, मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही एकच माणूस आजपर्यंत मी समजतो. हे लोकांची काय असं ते असं आपल्या देशी काही हे नाही. काय आलं साहेब, म्हणजे नाही का, आता मी साधारणतः वयाच्या 15-16 पासून म्हणजे काँग्रेस जसं होतं तसं दिलीप वळसे पाटील, वसंतराव बाळराव यांच्या मागे आम्ही काम करत होतो पक्षाचं. मी जवळून हा गाव पण पाहिले, तालुका पाहिला, जिल्हा परिषद सदस्य मी आता पण 2-3 निवडून आले, पंचायत समिती सदस्य निवडून आले. मी पाहिलं, मला पण कधी कधी वाईट वाटायचं. कुठं निलेशला पण माहित असेल, पवार साहेबांविषयी सुद्धा गावात काय काय न बोलणार लोक आहेत. मी काय सांगितलं तुम्हाला,
त्या पवार साहेबांविषयी सुद्धा ही शिवसेना वगैरे जे पक्षातली जी विरोधातली लोक होती काय काय बोलायची हे आम्ही पाहिले. पवार साहेबांना बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना, शरद पवार माहितीचं पोत. हा आट्याचं पोत, त्यानंतर म्हणले कांद्याचं पोत, असा विषय मच व्हायचा पुढं. ही त्यांची लढत होती. पण त्याच्यानंतर लोक सुद्धा सर्वसामान्य लोक पवार साहेब ज्यावेळेस पवार साहेबांना शेवटी मी नेता म्हणतो ना त्यावेळेस म्हणत होतो. आजही आमची संघटना फुटली. आज आम्ही वळसे त्यांचा पाटला आरोप असा आहे की शिवाजी आढळरावांचा घात राष्ट्रवादी काँग्रेसने केला. का आलं ही गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आढळराव दादांनी 3-4 वर्ष फुल फोकसनी लोकसभेचं काम चालू केलं बरोबर. मग आता युती झाल्यानंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आली. पर्यायी दादांचं काम 3-4 वर्ष व्हायला नव्हतं जाऊन द्यायचं. मग पर्यायी हे एकत्र बसून नेत्यांनी निर्णय घेतला. त्याच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू द्या, वळसे पाटील, अजितदादा असू द्या, मान्य झाला आणि ते नेत्यांना मान्य झाला. पण सर्वसामान्य आढळरावांना मान्य झाला. आढळरावांनी तो स्वीकारला. आढळरावांनी तो स्वीकारला. ऐका साहेब, हे 100% काय जनतेने हे स्वीकारलं पाहिजे नव्हतं ना. हे पाहिजे नव्हतं. पहिल्या जनतेचा विषय होता. 100% आढळरावचा दोष आहे, हा वाद नाही काही. मी सांगतो ना 100% आढळरावचा हा सुद्धा दोष नाही. मी सांगतो दोष या लोकसभेत तुम्ही म्हणते पवार साहेब विरुद्ध अजितदादा, पवार साहेब विरुद्ध वळसे पाटील ही निवडणूक झाली. हे सुद्धा मान्य नाही. ही निवडणूक झाली जातीपातीवर झाली आणि हे मी प्रूफ करून देतो. जातीपातीवर झाली. मोदीनो ऐका ना, मोमिडन समाज आणि ओबीसी समाज हा साधारणतः या मतदारसंघात 5 ते 5.5-6 लाख मतदारी. याच्यातलं ओबीसी म्हणजे मोमिडन लोकांचा फतवाच निघाला होता डायरेक्ट का घड्याळाला मतदान नाही करायचं म्हणून. तुम्ही कुठल्या शिवसेनेचे? मी 100% उद्धव ठाकरे. पण माझा फक्त हेतू फक्त शिवाजी आढळराव होता. बाकी आपला काही विषय नाही. नाही मी ऑलरेडी पार उद्धव ठाकरे एकदम पार परफेक्ट. आपला शिवसेना हा परफेक्ट आहे. भले त्यांनी आता एकनाथ शिंदेनी त्यांनी काय एक किंवा काय कोणत्या गोष्टी याच्यामधून त्यांनी तो शिवसेना धनुष्यबाण त्यांनी हे केला त्याविषयी आपला काही विषय नाही. पण हा उद्धव ठाकरे आपला फिक्स हा विषयच नाही. मी याच्या अगोदर मी राष्ट्रवादीला सुद्धा मी मतदान केले हे फक्त शिवाजी शरद पवार असताना. पण आताच्या वेळेस मी स्वतः मी सांगतो काही संबंध काही विषयच नाही ना. फक्त मी एक आपला तालुक्यातला माणूस होता म्हणून आपण त्याला कुठेतरी आपल्याला त्याला हे करायचं होतं. 5 नाही आता मी 18 केलं ना. याच्या अगोदर कधी म्हणले तुम्ही शरद पवारांना मदत केली म्हणजे कधी? ज्यावेळेस आता आपल्या एकदा 2 खासदार आमदार केले असतात. आमदार केला हा 100% वळसे पाटलांना, खासदार केला ही आढळरावला असायची. विधानसभेला कोणासोबत? नाही आता लगेच आता काय बोलणार, आता काही बोलू शकत नाही ना. आता आजचा उद्याचं काय होतं हेच सांगू शकत नाही. तर आज आमच्या इथं वाडीमध्ये ऐका ना साहेब, आमच्या वाडीमध्ये 3 वाड्या झाल्यात. 3 वाड्या म्हणण्यापेक्षा 4 वाड्यात झाल्यात जवळजवळ. आमच्या 4 जरी घरी असलं ना, 4 घर तरी आमची वाडी वेगळी होत चाललेली आहे आता. का ते प्रत्येक माणूस प्रत्येकाला भेटत असतं. 5 वर्षाच्या कामावर समाधानी? हा 100% आहे ना, 100% आहे. पण आमच्या मनासमाधासारखं आजपर्यंत नाही. काय अपेक्षा? हा मग सांगतो ना, आम्हाला रात्री यायला लागतंय. आमच्या ह्या एवढ्या वाड्याचं आजपर्यंत आम्ही एवढं लढतो आलोय. ठीक आहे दिले यांनी बोलले, आता हे मला नाही माहिती. आता जे म्हणतात त्यांना माहिती, मला काही ऍक्च्युअली काहीच माहिती नाही. का ते मोरी दिली हे दिली हे मला माहित नाही. पण आज तुम्ही मला सांगा या रस्त्यापासून आजपर्यंत इथं याच्या पोतोर या कॅनल पोतोर हा रस्ता मंजूर झालेला आहे आपला. तर कमीत कमी लाईटिंग, कमीत कमी काहीतरी मोरम किंवा जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ठीक आहे ना. अहो आता आली ग्रामपंचायतची, याच्या अगोदर पुढे होती. त्याच्यावर ग्रामपंचायत नव्हती. किती वर्ष झाली तुम्ही सांगा ना. नाही ग्रामपंचायतला अधिकार किती होता, किती वर्षांनी आला तुम्ही मला कधी सांगितलं आमच्या लाईट नाही? आता सांगायला ते स्वतः येऊन येत होते ना इथं, बस होते ना वाडीमध्ये. इथं वाडीला तुम्ही कधी म्हणले त्यांना? काय आता म्हणायचे अहो, प्रत्येकाचा ऐका ना. सांगतो ना काय दुखत. मग आता माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे ना, त्यांनी पण सांगले पाहिजे ना. आमच्या इथं ऐका ना, आमच्या इथं भरपूर असे लोक आहे ना, त्यांच्या सहानुभूतीमध्ये त्यांच्या स्थायिक राहणारे बसणारे उठणारे लोक आहे ना आपल्या इथं. लोकांनी सांगून सुद्धा वळसे पाटलांनी ऐकलं नाही असं म्हणायचं? हा विषय आता हे का जे सांगितलं ते परफेक्ट काय असेल ते मला एवढं काही सांगता येणार नाही. पण माझ्या हिशोबाने ना ऐका ना, माझ्या हिशोबाने जर सांगितलं असतं तर हे काम झालं असतं एवढं नक्की. आंबेगाव मधून मतदार कोणाला स्वीकारतील? देवदत्त निकम का वळसे पाटील? नाही आता साहेब हे एवढं नाही, आपण एवढं 100% गॅरंटी देऊ शकत. काय होतं ही शेवट आता करायला पाहिजे. कोणाला स्वीकारलं पाहिजे? वळसे पाटील? नाही वळसे पाटलांना तर 100% वळसे पाटलांना नक्कीच द्यायला पाहिजे.
का आता शेवट आज त्यांची निवडून आले पाहिजे. 100% आलेच पाहिजे का आता ती शेवट जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरलेली माणसं आहे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये आपलं काम होऊ शकतं आज ना उद्या कधी पण. तुमची मागणी काय तुम्ही वळसे पाटलांची गोडी आहे? भरपूर ऐका ना, भरपूर मागणी आहे. आता मी तर म्हणतो आता वळसे पाटलांनी तुमचा जर हा व्हिडिओ पाहिला त्यांनी एवढं मागणी काय? बरोबर मागणी आहे बघा. तुम्हाला सांगतो साहेब, काही काही अशा परिस्थिती आज लोकांची. मळ्यापुरता विषय सांगा. ठीक आहे, मग मळ्यापुरतं तर आता आम्हाला बघा लाईट, ऐका ना, हा पहिला रस्ता, लाईट नाही, लाईट नाही, लाईट आणि रस्ता ना. हा लाईट नाही. तुम्हाला सांगतो आता या बाकीच्या वस्तीमध्ये पाठीमाग लाईटी झाल्यात, आम्हाला काहीच नाही. रात्रीची मुंबईवरून जरी लोक आली ना रात्री, रस्ता दोन विषय ना, बाकी अजून काय? बाकी काही एवढे प्रश्न वळसे पाटलांनी मार्गी लावायचे. हा बायपासचा सर्व्हिस रोड आणि वळसे पाटलांचे सहकारी आहात. ऐका ना, मी सांगतो तुम्हाला, ऐका ना, आता जे 42 मैला जो स्टॉप झाला त्याशी काही संबंध नाही. समजा तो झाला, पण ऍक्च्युली रजिस्टर हा आपला सानेमाळ्याचा झालेला आहे कितीतरी वर्षापासून. रस्त्याचा प्रश्न आणि लाईटीचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे एवढंच. नाही, हा स्टॉपचा लागला पाहिजे ना. आमची शाळा रात्री पोरं जाते शाळेला, त्यांना मिस्ट थांबती नाही तिथं. याला त्याला हाताला हात, याला या मोटरसायकल हात करते, मोटरसायकल हात करून. हा 100%. हा मी सांगतो तुम्हाला, रस्त्याचा पहिला विषय की मी जरी उपसरपंच असलो ही माझी सगळी भाऊबंदी पेशी ही वस्ती घरात नाही. प्रश्न सुटेल. तर पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न सुटलेला आहे. यांच्या रस्त्याला प्रायमरी कंडिशन सुरुवातीला साहेब या नाही तर प्रॉब्लेम सांगा ना. 15 लाख रुपये ना, 10 ते 15 लाख रुपये टाकली होती पहिली सुरुवातीला, तो रस्ता झाला. पण आता ऑलरेडी पक्का डांबर रस्ता होण्यासाठी 45 ते 50 लाख रुपयाचं प्रमाण आलेले आहेत. म्हणजे त्याची वर्क ऑर्डर होईल आता. रस्त्याचं काम मार्गी लागेल. रस्त्याचं काम 100% मार्गी लागले. मी प्रमाण पण दाखवू शकतो. लाईटचा विषय असा आहे का साहेबांनी बघा, म्हणजे न भूतो न भविष्यती असं 2 गावांसाठी निर्णय घेतला. ते एक खडकी गाव आणि एक कळम गाव. आता काय होतं, इथं स्ट्रीट लाईटला पोल नाही किंवा लाईट नाही, याच्यासाठी साहेबांनी 25 लाख रुपयाची तरतूद केलेली, याची पण प्रमाण आहे. तर त्याचं थोडं लिटिगेशन आहे. ऐका ना साहेब, आम्ही नाही त्या लाईनीसाठी आम्ही एक मिनिट 25 लाखाचा विषय आल्यानंतर आता तुम्ही पत्रकार, तुम्हाला माहिती 25 लाखाचं काम ग्रामपंचायत करायचे आपण ते नाही असे म्हणणे. बरं, ते सोलरची लॅम्प, हा मग ते सोलर लॅम्प आहेत, म्हणजे सोलरचे दिवे लावायचे. मग सोलरचे दिवे लावण्यासाठी त्याला एस्टिमेट जिल्हा परिषद कोण करून घ्यायचं, मेडा कोण करून घ्यायचं, दोन्ही पण पूर्ण झालेले आहेत. कोणत्या म्हणजे मी झालेले आहेत पूर्ण, म्हणजे आजच्या कंडिशन त्याच्या प्रमाणे फक्त काम करणं बाकी आहे. आणि आम्ही पण ताकद लावून विधानसभेच्या अगोदर ते पूर्ण करून घ्या साहेब. ऐका ना, नाही ऐका ना साहेब, हे मी आजही तुम्हाला पहिलं लावून सांगतो, होत नाही हे काम. बरं कमलेश, कमलेश बोला. ऐका ना, तो ऐका ना, याच्या अगोदर मी ज्यावेळेस स्टार्टिंगला सुरुवात झाली यांची ग्रामपंचायत, त्यावेळेस मी पहिलं कंप्लेंट बोललो होतो. जो आमचा जो वस्तीचा आमचा जो सदस्य होता त्यावेळेस स्टार्टिंगला बोललो होतो, तो म्हणला तुम्हाला काय 10 खांबळे देऊ शकत नाही, 5 खांबळे देऊ शकत नाही, हे त्यांनी त्यावेळेसच सांगितलं होतं मला. हे दत्तावरपेच्या नाही, त्या दत्तावरपेच्या त्या याच्यामध्ये झालेलं आहे, तो विषय नाही आपला. पण आता जे या टायमाला आम्हाला अक्षरशः काहीच नाही. मी काय होतो साहेब, हे सांगून आता माझ्या हिशोबाने दोन्ही प्रश्न सुटतील याची गॅरंटी मी सांगतो. निलेश माझ्या थोडाफार होतं तेव्हा, ऐका ना, सुटले. आता ऐका ना, ऐका ना, सरपंच उपसरपंचाचा माझा आज विषय आला नाही तर तुम्ही आता सदस्याला बोलवा, मी त्याच्या समोर बोलतो, त्याला विचारा तुम्ही, हा मी किती वर्षापासून बोंबलोतोय. प्रश्न तुमच्या लक्षात आला. बरं ऐका ना, ज्या वेळेस मागच्या 10 वर्षापूर्वी जे ग्रामपंचायतने आम्हाला जो हे मंजूर दिला होता, मोरी मंजूर करून दिली होती, ती मोरी सुद्धा आमची चोरीत गेली, पुढे टाकली, याच्यात सुद्धा तपास नाही लागला आम्हाला आजपर्यंत माझ्या हिशोबाने. चुकीचा आरोप करू नका. ती मोरीचं बरं कोणाला माहिती, तुम्हाला माहिती आहे? बरं ऐका ना, कोणाला माहिती मला तुम्ही ऐक ना, मी काय सांगितलं, तुमच्या मोरीचं एक दगड इकडे गेलं, ते पैसे तसंच थोड्यांचा प्रॉब्लेम आता इथं टाकायची का तिथं टाकायची याच्या विषय होतं. ऐका ना साहेब, मी ह्याच्या अगोदर मी पहिलंच सांगितलं होतं, ती देवाला दिली ती देवालाच द्या, याच्यात बदल कुणीच करू नका, जे कोण काही सांगत असेल. ऐका ना, हे पण काम आहे ना, निवडणुकीच्या अगोदर पूर्ण करून घ्यायचं होतं माझी. आता याचे हे काय साहेबांचं काम नाही, हे कळम ग्रामपंचायतचं काम आहे. आणि हे सदस्यांचा विषय आता बहुत त्याच्या पाटीलच विषय काय झाले नाही, विजय हे 100% झालेच पाहिजे असं काही विषय नाही. ऐका ना, एक तालुक्यातला माणूस आहे आमचा आणि जाणीवपूर्वक काम करणारा माणूस आहे.
आणि निकम साहेब म्हणजे काय असं पूर्ण आणि त्याचं काही एवढं हे नाही, त्यांनी त्यांच्या हाताखाली काम केलेले. हे तशा आमदारांनी वळसे पाटलांनी भरपूर त्याच्यापेक्षा जास्त काम केलेलं हे केलेले. काय वळसे पाटील हे 100% आलेच पाहिजे. आपल्याला त्यांना 90% 100% विरोध नाहीये, काहीच विरोध नाही. फक्त होतं आजचा जी ही खासदारकीमध्ये ही जी लोकांनी जी प्रामाणिकपणे जी खोटी नात हे जोडलं, हे सगळ्यात घाण काम केलं. तुमचा संशय आणि आरोप बस. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.